घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की ऐश्वर्या सारंगला मारामार करते, त्याचे कपडे फाडते आणि त्याला सांगते की तू जाऊन ऋषिकेशवरती नाव घाल आणि तिला म्हणते की याच्या अगोदर पण ऋषिकेशने तुला बऱ्याच वेळेस ऑफिसमध्ये वगैरे येऊन मारलेला आहे, तर त्याचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे। इकडे जानकीची सासू देवापुढे हात जोडून बसलेली असते आणि तिला वाईट वाटत असतं की तिची नात ओवी सुद्धा तिच्या विरोधात आहे आणि शुभम करोती कल्याणम सोबत त्या दोघी म्हणायच्या आणि आज ती नाहीये आणि तेवढ्यातच ती तिथे बाजूला येऊन म्हणायला लागते आणि तिची आजी निघून जात असताना ती म्हणते की मला माफ कर, मी खूप रागात होते आणि म्हणून तुला मी वाईट आजी म्हटले, पण तू सगळ्यात चांगली आजी आहेस असं म्हणून ते दोघी एकमेकींना गळाभेट घेतात। इकडे सारंग नाटक करायला लागतो की मला खूप मारलं आहे दादानी आणि मला घराबाहेर गाठलं आणि खूप मारलं असं सांगायला लागतो। जानकी त्याला दवापट्टी करायचं म्हणते, पण तो म्हणतो की तुझ्यामुळेच हे सगळं झालेलं आहे आणि जेव्हापासनं तू या बाईला घरामध्ये आणलेला आहेस तेव्हापासनं घरात खूप वाद होत आहेत आणि आज भावाने माझ्यावरती हातही उचललेला आहे। ऐश्वर्या आणि सारंगला जे हवं होतं तेच घडलेलं असतं आणि सगळेजण त्या दोघांची बाजू घेत असतात आणि तेवढ्यातच तिथे ऋषिकेश दादाही येतो आणि तो सारंगचं बोलणं ऐकतो की तो त्याच्यावर आरोप करतोय, तर ते सगळे आरोप फेटाळून लावतो आणि म्हणतो की मी फक्त याला धमकावलं होतं, मी याला मारहाण केलेली नाही आणि हा खोटं बोलत आहे। धमकावण्यामध्ये आणि मारामारी करण्यामध्ये खूप फरक असतो, पण सारंग आणि ऐश्वर्या याचा मोठा बाऊ करतात आणि म्हणतात आम्हाला या घरामध्ये काहीच व्हॅल्यू नाही आहे आणि ही बाईला जानकीने जेव्हापासून घरात आणलेलं आहे तेव्हापासून या सगळ्या गोष्टी घडत आहेत, या सगळ्याला जानकीच जबाबदार आहे। यावरती ऋषिकेश पण यांचीच बाजू घेऊन जानकीला ऐकवायला लागतो आणि म्हणतो की तुझ्यामुळेच हे सगळं घडत आहे, तू माझ्या आईवरती विश्वास नाही ठेवत आणि फक्त शंका घेत आहेस, ही माझी पार्वती आईच आहे आणि हे सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे मी आता तुला खूप मोठा पुरावा देणार आहे। आणि तो म्हणतो की आता आम्ही या माझी आणि माझ्या आईची DNA टेस्ट करू आणि त्यातून सिद्ध होईल की ही माझीच आई आहे आणि त्यानंतर तो समजावून सांगतो की DNA टेस्ट मुळे हे समजेल की ही माझी आई आहे आणि मी तिचा मुलगा आहे। यावरती सगळेच अग्री करतात की हा सगळ्यात मोठा पुरावा असेल जे सिद्ध करेल की हे दोघं आई आणि मुलगा आहेत आणि अशा प्रकारे ते ऐश्वर्या आणि सारंगचा डाव उधळून लावलेला असतो। इकडे सगळ्यांनाच समजत नाही की आता काय करायचं, कारण DNA टेस्ट केली तर सगळं खरं समोर येईल आणि ऐश्वर्या आणि सारंगचं भांडं उघडं होईल। यावरती जानकी म्हणते की ठीक आहे, हेच सगळ्यात योग्य उपाय आहे, कारण जोपर्यंत हा पुरावा येणार नाही जो आपल्याला सगळ्यात आधी शोधायला हवा होता तो आता आपण शोधूयात। त्यावरती ऋषिकेश म्हणतो की हे मी अगोदर याच्यासाठी नाही केलं कारण मला माझ्या आईवरती विश्वास होता आणि मला वाटलेलं की एवढे पुरावे सफिशियंट असतील, पण मला हे माहिती नव्हतं की तुझं मन आणखीनही भरलेलं नाही आहे, त्यामुळं मला हे DNA टेस्ट करावी लागेल आणि हे सिद्ध करेन। इकडे सगळ्यांनाच टेन्शन येतं, जी खोटी पार्वती आई आहे आणि सारंग आणि ऐश्वर्याला समजत नाही की हे जर टेस्ट केलं तर काय होईल। पार्वती आई म्हणते, जी खोटी असते ती म्हणते की मला 1 लाख रुपये दिलेले तुम्ही परत घ्या, पण मला या सगळ्यातनं मोकळं करा, कारण जर हे खरं सत्य आलं तर हे लोक मला पोलिसांच्या ताब्यात देतील आणि त्यानंतर माझ्यासोबत काय होईल याचं मलाच माहिती नाही। पण ऐश्वर्या आणि सारंग तिला शांत करत म्हणतात की तुम्ही काळजी करू नका, त्याच्याबद्दल काय करायचं ते आम्ही बघू, पण ती न ऐकताच तिथून निघून जाते। सारंग आणि ऐश्वर्यालाही खूप जास्त टेन्शन आलेलं असतं या सगळ्या गोष्टींचं। इकडे ऋषिकेश रूममध्ये येऊन जानकीला म्हणतो की पाहिलं मी कसं सारंग आणि ऐश्वर्याचा डाव उधळून लावला, मला त्यांच्यावरती शंका आलेलीच होती, परंतु ते मला प्रूव्ह करण्यासाठी मी घराच्या बाहेर जाऊन त्यांना खोटं धमकावलं आणि त्यांनी घरात येऊन त्याचा कावा बावा केला, त्यावरूनच मला समजून गेलं की हे सगळं नाटक चालवलेलं आहे आणि ती बाई खोटी पार्वती आहे। ती जर खरी पार्वती निघाली तर माझ्यापेक्षा आनंदी कोणीच नसेल, कारण माझी आई या जगात नाही, मी ॲक्सेप्ट केलं होतं आणि अचानक ह्या बाई पुढे आल्यामुळे मला एक आशा लागली होती की माझी आई जिवंत असेल आणि या माझ्या आई असतील, परंतु आता या DNA टेस्टच्या रिझल्टवरतीच समजेल की खरं काय आहे आणि खोटं काय आहे, की हा सगळा एक डाव होता। आता DNA टेस्टचा रिझल्ट काय येईल, ती खरंच पार्वती आई आहे की दुसरी कोणी, हे लवकरच आपल्याला पाहायला मिळेल। असंच पाहत राहा आणि आमच्या चॅनलला फॉलो करा। धन्यवाद।